नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ही आता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2024मध्ये जी आपण देणार आहात त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण अपलोड करतो आहे. मित्रांनो, आजचं थंबनेल पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की आज आपण विचार करणार आहोत अर्थशास्त्र या विषयातील तक्त्यांवरती आधारित असलेल्या प्रश्नांच्या संदर्भातली माहिती. आपल्याला माहिती आहे क्वेश्चन नंबर 5 हा अर्थशास्त्र या विषयात अतिशय महत्त्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण इथं तुम्ही फार कमी अभ्यासामध्ये 8 पैकी 8 मार्क 5व्या प्रश्नात मिळवू शकताय. याचं कारण आहे कारण एक उतारा दिलेला असतो, उतार्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात आणि त्या 3 प्रश्नांना 4 गुण असतात. उतार्यातच प्रश्न असतात, उतार्यातच उत्तरं आहेत आणि त्यामधून तुम्ही माहिती घेऊन ते लिहू शकाल. सर्वच विद्यार्थ्यांना उतार्यातून उत्तरं शोधता येणार आहेत आणि त्याचे मार्क मिळवता येणार आहेत. म्हणजे अर्थशास्त्रात काही नाही आलं तुम्हाला तरी उतारा वाचून त्याची उत्तरं लिहून 4 गुण मिळवता येतील. आणि एक तक्ता किंवा आकृती अशा पद्धतीचे 2 घटक असतात. या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर त्यामधल्या तक्त्यांवर आधारित असलेला जो प्रश्न आहे तो आज आपण ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तक्त्याचे आपल्याला काही मॉडेल तक्ते मी ह्या ठिकाणी देणार आहेत आणि त्या तक्त्यांवरती आधारित असलेले मिनिमम 2 गुण तुम्हाला मिळवता येतील आजच्या व्हिडिओमध्ये. याच्यानंतर आणखी एक तक्त्यांवर आधारित आपल्याला पार्ट 2 बनवावं लागेल, तिथं तुम्हाला 2 गुण मिळतील. अशा प्रकारे 4 गुण तक्त्याचे तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचे याची माहिती ह्या 2 व्हिडिओमधून मिळणार आहे. त्याच्यातला हा पहिला भाग आज आपण सुरू करतो आहे. कारण मित्रांनो, तक्ता हा जो प्रश्न आहे पूर्ण 5वा प्रश्न 8 मार्काला आहे, तक्ता 4 मार्काला, उतारा 4 मार्काला. उतारा तिथून उत्तरं लिहू शकाल. आता आकृती किंवा तक्त्यावरती एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. मग आकृतीचा सोडवायचा की तक्त्याचा? तर मला वाटते तक्त्याचा प्रश्न तुम्हाला सोडवायला बेस्ट राहील. कारण कमीत कमी 2 गुण तर तक्त्यातले तुम्ही मिळू शकतायत. आणखी 2 मिळवण्यासाठी पार्ट 2 बनवणार आहे आपण, मी म्हटलं, म्हणजे 8 गुण पण याचे मिळवता येऊ शकतात. तर तक्त्यांवरती आधारित असलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. कारण आत्ताच्या चार्टमध्ये आपण जो तक्ता पाहणार आहोत तर त्याचे मी काही मॉडेल तयार केलेले आहेत. त्या मॉडेलच्या बाहेरचा मला वाटत नाही की एकही तक्ता तुमच्या बोर्ड परीक्षेत येऊ शकतो. म्हणजे आज जेवढे मॉडेल आपण या ठिकाणी पाहू त्या मॉडेलमधलाच एक तक्ता तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत असणारच आहे. फक्त त्याच्यातल्या संख्या बदलू शकतील, पण टेबल तक्ता तोच असणार आहे. तर मित्रांनो, पहिलं मॉडेल जर आपण विचारात घेतलं तर अशा पद्धतीचा एखादा टेबल तुम्हाला दिला जातो, ज्याच्यामध्ये वस्तूच्या नगांचा एक कॉलम आहे, दुसरा एकूण उपयोगितेचा कॉलम आहे आणि तिसरा सीमांत उपयोगितेचा कॉलम आहे. तर असा टेबल आला तर ह्या टेबलमध्ये 4 ठिकाणी रिकाम्या जागा असतात, जिथं संख्या देत नाही, चौकोन देतात. त्या चौकटीत संख्या भरा असा प्रश्न आहे. ह्या 4 संख्या तुम्ही भरल्या की 2 मार्क मिळतात. म्हणून मी सांगितलं की तक्त्याचे 2 मार्क तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून कसे मिळवायचे सांगेल, पण आणखी 2 मार्क जे आहेत त्यामध्ये ह्या तक्त्यावरून आकृती काढायला लावतात किंवा आकृती काढायला सांगतात. मग आकृती कशी काढायची ते मी आज नाही शिकवणार. आज फक्त तक्त्यातल्या ह्या संख्या कशा शोधायच्या आणि भरायच्या हे पाहूयात. आज जेवढे टेबल देतो आहे मी, तक्ते देतो आहे, त्याच्या बाहेरचा टेबल तुम्हाला परीक्षेत येणार नाही एवढी 99% खात्री आहे. म्हणून हे सगळे टेबल लिहून घ्या, त्याचा अभ्यास करा. याच्यातल्या संख्या बदलतील म्हणून मी त्या संख्या शोधायच्या कशा हेही सांगतो आहे, ते पण तक्त्याच्या बाजूला तुम्ही लिहून ठेवा. या टेबलमध्ये आपल्याला जे काही चौकोन दिलेले आहेत भरण्यासाठी, तिथं आडव्या रोचा विचार करून उत्तरं शोधावे लागतात. म्हणजे कसं, ह्या ठिकाणी वस्तूचे नग आहेत, पहिले वस्तूचे नग आहे, त्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता सारखीच असते उपयोगितेमध्ये पहिल्या नगापासून मिळणारी. म्हणून एकूण उपयोगिता जर तुम्हाला दिलेली असेल तर सीमांत उपयोगिता देखील सेम तीच असते, म्हणून 6च येत असते. काही वेळेला जर तुम्हाला इकडं 6 दिले आणि इकडं चौकोन दिला तरी दोन्हीही सेमच आहेत म्हटल्यावरती तुम्हाला इकडंही सेमच घटक लिहायचा आहे. दुसरा आहे एकूण उपयोगिता 11 आहे. मग ही 11 आली कुठून दुसऱ्या नगाच्या वेळेस? तर मित्रांनो, ही 11 आलेली आहे. पहिल्या नगापासून 6 मिळाले आणि दुसऱ्यापासून 5 मिळालेत.
असे दोघांचे मिळून एकूण झालेत 11. आलं लक्षात? या दोघांचे मिळून झालेत एकूण 11. हे 6 आणि ह्या दुसऱ्यापासून मिळालेले 5 मिळून किती झालेत? 11. म्हणून एकूण 11 होतात. असंच आपल्याला तिसऱ्या नगाच्या वेळेत जर विचार करायचा असेल तर एकूण उपयोगिता काढताना काय करायचे? पहिल्यापासून मिळालेली, दुसऱ्यापासून मिळालेली, तिसऱ्यापासून मिळालेली तिघांची मिळून एकूण उपयोगितेत आपण बेरीज करून लिहायची. मग 3, 1, 2 आणि 3 ह्या तिघांची बेरीज करावी लागेल ना. मग एकापासून मिळालेले स्वतंत्र जे असते ती सीमांतमध्ये येते. पहिल्याची 6 आहे, दुसऱ्याची 5 आहे, तिसऱ्यापासून किती मिळाली? 4. ह्या तिघांची बेरीज करा. 6 आणि 5 11 आणि 11 आणि 4 किती होत आहेत? 15. तर इथं किती यायला पाहिजे? 15. हे पहा 15 आले. अशा प्रकारे काय केलं जातं? एकूण उपयोगिता काढायला ह्या समोरच्या स्वतंत्र सिंगल जे आहेत त्यांची बेरीज करायची. 2 नंबरचं शोधायचं असेल तर ह्या दोघांची, 3 नंबरचं शोधायचं असेल तर तिघांची, 4 नंबर शोधायचं असेल तर ह्या चौघांची बेरीज करावी लागते. ठीक आहे. तर आता इकडं 15 दिलेले आहे, वरती पण 15 आहे, इथं पण 15 आहेत. मग चौथ्यापासून किती मिळालेले असतील बरं? चौथ्यापासून काहीच नाही मिळणार. किती असतील? 0. तेव्हा इथं 15 होतील ना. आता 6 आणि 5 11, 11 आणि 5 4 14, 15 आणि 15मध्ये किती मिळवल्यावरती 15 होतात? 0 मिळवल्या म्हणजे इथे किती येणार? 0. ह्या चौघांची मिळून किती आली? 15 यायला पाहिजे, आली. आता त्यामध्ये 5वा नग सेवन केला की मायनस होते. इथं काय होते? मायनस होते. एकनी कमी होते. मग एकनी कमी म्हटल्यावरती ह्या धन संख्यांची बेरीज करायची आणि त्याच्यातून जेवढ्या मायनस संख्या तेवढं मायनस करायचे. ह्या धनांची बेरीज किती आली? 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 0 15च. 15मधून 1 गेले कारण वजा येते. वजा केल्यावरती किती येतील? इथं 14. मग अशा प्रकारे मित्रांनो हे दोन्हीही कॉलम उपयोगितेंचे जर विचारात घेतले तर तुम्हाला दोघांचेही विचार करावे लागतात. तेव्हा म्हणजे इकडच्या संख्या शोधायला इकडच्या संख्यांचा विचार करावा लागतो आणि सीमांत उपयोगितेच्या संख्या काढण्यासाठी एकूण उपयोगितेचाही विचार करावा लागतो. तर इथं तुम्हाला कंबाईन विचार करून ह्या संख्या शोधायच्या होत्या एकूण उपयोगितेमध्ये, लक्षात ठेवा. यानंतर दुसरं मॉडेल पाहूयात आपण. दुसरं टेबल कशा पद्धतीचा येऊ शकतो? असा 2 कॉलमचा सिंगल टेबल या ठिकाणी विचारला जातो. त्यामध्ये एका बाजूला दिलेत वस्तूंची नगसंख्या आणि दुसऱ्या बाजूला दिले सीमांत उपयोगिता. वस्तूची नगसंख्या वाढत जाते. 1 2 3 4 5 6 7 ती तर आपल्याला पूर्ण दिलेलीच आहे. शोधायला 4 रिकाम्या जागा कुठं दिल्यात? सीमांतमध्ये. आणि त्या आता शोधायच्या कशा? सीमांतच्या. आधीच्या तक्त्यामध्ये तर एकूण होते तिथं, त्याच्यावरून आपण शोधू शकलो होतो. आता इथं कसे शोधणार? इथं शोध लावताना काय करायचं? ह्या सीमांतच्या संख्यांचीच थोडीशी निरीक्षण करायची आणि त्याच्यामध्ये काय संबंध आहे का तो विचारात घ्यायचा. आता इथं 10 दिलेत, याच्या पुढचं माहीत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, हे बाजूला ठेवूया थोडं. इथं किती दिलेत? 6. त्याच्यानंतर किती आहे? 4. मग 6 आणि 4मध्ये कितीचा फरक आहे? 6तून 2 गेले तर किती राहिलेत? 4. ठीक आहे, मग इथली संख्या शोधूयात आपण. 10तून 2 कमी करा बरं. 10तून 2 कमी केले तर किती होत आहेत? 8. मग हे 8 इथं लिहिले. त्या 8मधून 2 कमी केले तर किती आले? 6 आले. 6मधून 2 कमी केले तर किती आलेत? 4 आलेत. आता हे कुठंतरी 2 शेजारी संख्या असतील, तिथून तुम्हाला त्यांच्यामध्ये किती फरक आहे तो शोधता येतो. आता याच्यावरून आपण 2 कमी केले, 2 कमी केले, 2 कमी केलेत. आता 4मधून 2 कमी केल्यावरती किती येतील? 2 येतात. त्या 2मधूनही 2 कमी केले तर 0 राहतील आणि 0मधून अजून 2 काढून घेतले तर? सर 0मधून 2 काढता येतात का? काहींना प्रश्न पडेल ना. काढता येतात. ते कुठं जातात? -2 -2मध्ये जातात. -2मधून अजून 2 काढून घेतले तर -4 होतात. आलं का लक्षात? असं मायनस संख्या आता वाढत जातील, धनसंख्या कमी कमी झाल्या होत्या.
तर इथं अशा प्रकारे तुम्हाला उत्तर शोधावं लागेल. आणि मग याचाही टेबल जो दिलेला आहे हा पूर्ण केलेला आपण त्याची आकृती काढा म्हणतील. तर आकृती आपण नंतरच्या पार्टमध्ये मी ह्या सगळ्या टेबलच्या आकृत्या काढून दाखवेल तुम्हाला. यानंतर जाऊयात तिसरं मॉडेल. तिसरा टेबल कसा येऊ शकतो? तिसरा टेबल येऊ शकतो मागणी आणि किंमत यांच्यावरती डिपेंड असलेला किंमत मागणीचा, जो आपण मागणीच्या प्रकरणात अभ्यासला होता. एका बाजूला किमती दिल्या जातात पूर्ण कॉलममध्ये आणि एका बाजूला मागणी दिली जाते. आता किंमत आणि मागणीचं जेव्हा टेबल येतील हे असेल तेव्हा किमतीचा आणि मागणीचा संबंध लावायचा नाही हे उत्तर शोधत असताना. किमतीची संख्या पूर्ण करायला किमतींचाच विचार करायचा आणि मागणीची संख्या शोधायला मागणीच्याच संख्येचा विचार करायचा. इकडं आणि इकडं जाण्याची गरज नाही. ती फक्त कुठं येत होती तुम्हाला? एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेमध्ये गरज पडली होती. बाकीच्या टेबलमध्ये आहे त्याच कॉलमचा सरळ सरळ विचार करायचा. मग आता किमतींचं निरीक्षण करा. इथे किती आहे? 350. इथे किती आहे? 300. म्हणजे 50ने कमी झाली. 300मधून अजून 50 कमी केले तर 250 येतात आणि ते दिलेले आहेत. मग 250मधून 50 कमी केले तर किती यायला पाहिजेत? बरोबर आहे 200. ह्या 200तून 50 कमी केल्यावर 150, 150मधून 50 कमी केल्यावर 100. म्हणजे 50-50ने ह्या संख्या कमी कमी झाल्यात. म्हणजे किंमत 50 रुपयांनी कमी 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 होत गेली. याच्यावरून आपल्याला कळलं इथं 200 यायला पाहिजेत आणि ते विचार केला, सगळे चेक केलं तर बरोबर आलेले. आता तसंच इकडं 5 दिलेले होते, इथं दिले नाहीत. इथं दिलेत 15 आणि त्याच्या पुढे दिलेत 20. म्हणजे याचा अर्थ काय? 15 हे मी सांगितलं कुठेतरी 2 शेजारी संख्या असतील त्याच्यातला अंतर शोधा. कितीचं अंतर आहे? 5. मग इथं 5 होते. 5मध्ये आता पुढच्या संख्या मोठ्या होत चालल्यात ना, म्हणजे वाढवायला लागेल. 5मध्ये किती मिळवायचे? 5चा फरक असल्याने 5 मिळवायचे. किती होतील? 10. 10मध्ये 5 मिळवले 15 झाले. 15मध्ये 5 मिळवले 20 झाले. आता पुढच्या संख्यांमध्ये असंच करायचं. 20मध्ये 5 मिळवा किती येतील? 25. आणि 25मध्ये 5 मिळवा किती येतील? 30. झालं आपलं टेबल तयार. पहा किती सोपं होतं. किमतींचा ज्या संख्या दिल्या होत्या त्या किमतींच्या संख्या चेक केल्या आणि मागणीतल्या ज्या दिल्या होत्या त्यांच्या चेक केल्या आणि कितीचं अंतर आहे दोघांमध्ये हे शोधलं, त्याच्यावरून संख्या मिळाल्या. हा झाला तिसरा टाईप, किंमत आणि मागणीचा जर टेबल आला तर. यानंतर टेबल नंबर 4 असा एक किंमत आणि मागणीवरती आधारित असलेला मोठा टेबल येतो. आता ह्या टेबलची उत्तरं कशी शोधायची आहेत? हा टेबल कसला आहे? बाजार मागणीचा आहे. ठीक आहे. बाजार मागणीचा जेव्हा टेबल येतो तेव्हा बाजारात अनेक लोक येतात मागणी करायला. अ पण येतो, ब पण येतो, क पण येतो. मग हे अ, ब, क जेवढे आलेत त्या सगळ्यांची मागणी म्हणजे बाजारची मागणी असते. त्यामुळे मोठा टेबल तयार झालेला आहे. आता याची उत्तरं कशी शोधायची? जर सगळेच्या सगळे बाजार मागणीचेच कॉलम रिकामे दिले तर सोपं आहे. पण काही वेळेस काय करतील, ह्या अची मागणी देणार नाहीत, इथं कुठंतरी बची एखादी देणार नाहीत, कची एखादी देणार नाहीत आणि इकडं पण कुठल्याही टेबल ते संख्या याच्यातली गायब करतील 4 ठिकाणची. ती तुम्हाला शोधायची. शक्यतो किमतीची करणार नाहीत. केली तरी किमतीची म्हटलं की किंमत विचारात घेताना इकडं मागणीचा विचार नाही करायचा. किमतीच्या आपण आधीचा टेबल पाहिलं ना, किमतीचंच संख्या पाहिजे आणि मागणीच्या. आता बाजार मागणीमध्ये अ ने केलेली, ब ने केलेली, क ने केलेली मागणी विचारात घेतो. 25 रुपये किंमत असताना अ किती घेतो? 16. ब किती घेतो आहे? 15. क किती घेतो आहे? 12. मग ह्या सगळ्यांची मिळून काय होईल? बाजार मागणी. म्हणजे 16 अधिक 15 अधिक 20 करावे लागतील आणि यांची बेरीज किती येते ती इथं लिहायची. बेरीज आली 43 म्हणून ती झाली बाजार मागणी. म्हणजे ह्या टेबलमध्ये तुम्हाला ठराविक किमतीला ह्या तिघांनी केलेल्या मागणीची बेरीज करून इथं लिहायची. 30 रुपये किंमत जर बाजारात त्या वस्तूची असती तर अ ने एवढ्या घेतल्या असत्या, ब ने एवढ्या आणि क ने एवढ्या. मग एकूण किती झाली? ह्या तिघांची बेरीज 12 अधिक 11 अधिक 10 बरोबर किती? 33. कळलं आता तुम्हाला? आडवी बेरीज आहे इथं सगळे. म्हणजे ह्या टेबलमध्ये आडव्या बेरजेचा विचार आहे. 35 रुपये किमतीला हा 10 घेतो आहे, हा 9 घेतो आणि हा 8 घेतो. म्हणजे किती? 9 त्रिक 27 येणार आहे. 40 रुपये किमतीला हा 8 घेतो आहे, हा 6 गेला आणि हा 4 घेतो आहे, तर किती येतील? 18.
तर अशा प्रकारे हा टेबल कंप्लीट होतो आणि याचा आकृती काढायला सांगतात 2 मार्काला. 2 मार्क इथं संख्येचे, 2 मार्क आकृतीचे. तर पाहूयात आपण नेक्स्ट पुढचा टेबल कशा पद्धतीचा असू शकतो. 5वा टेबल आहे किंमत आणि पुरवठ्याचा आहे. याच्या आधी पाहिलं तो किंमत आणि मागणीचा होता. आता आपण गेलो आहे 4थ्या प्रकरणामध्ये पुरवठ्याच्या. तिथं पहा किंमत संबंध आला, किमतीतल्या संख्या सगळ्या दिल्यात, काही प्रॉब्लेम नाही. किमतीचा टेबल हा नेहमी उभ्या स्वरूपात किमतींचाच विचार करून तयार होतो, म्हणून तुम्हाला दुसरीकडे चेक करण्याची गरज नाही. पुरवठ्या मागणी यांच्याही संख्या फक्त त्याच कॉलममध्ये चेक होऊन कळतात. त्यामुळे इथेही तुम्हाला किंमत विचारात घेण्याची गरज नाही. इथल्या संख्या चेक करायच्या शेजारी असणार आहे. कितीचा फरक आहे? 300 होती 350 झाली, म्हणजे वाढलेली आहे. कितीने वाढली? 50ने. मग इथं आपल्याला वाढ करून पाहावी लागेल. इथं 200 होती, इथं 50ने वाढली तर किती होईल? 250. 250मध्ये 50 वाढले 300 होतात. 350मध्ये 50ने वाढ झाली 350. 350 अधिक 50 400. 400 अधिक 50 म्हणजे 50 50ने वाढवत जा. 450 आणि 450 अधिक 50 500. 50-50चा फरक होता, तो आपण कंप्लीट केला. झालं टेबल तयार. नेक्स्ट टेबल नंबर किती आहे आता? 6वा टेबल आला आहे. 6व्या टेबलमध्ये पहा, जसं आपण बाजार मागणीचा टेबल केला होता तसाच इथं कुठला दिला आहे? बाजार पुरवठ्याचा दिला आहे. म्हणजे आता विशिष्ट किंमत असताना आता इथं किंमत 1 टाईप करायची राहिली. 1 2 3 4 किंमत असताना किती वस्तू विकायला आणतो आहे? अ किती आणतो, ब किती आणतो आणि क किती आणतो. हे सगळे जेवढे वस्तू विकायला आणतील ते असेल बाजारातला पुरवठा. मग आता इथं मी म्हटलं होतं आधीच्या टेबलमध्ये सगळे बाजारचे चौकोन रिकामे दिले होते. तर काही वेळेला ह्या मधील सगळ्या टेबलमधल्या कॉलममध्ये एक एक रिकाम्या देऊन देखील तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. आता हे कंप्लीट कसं करायचं? बाजार पुरवठा आपण याने किती विकाय आणली, याने किती आणली, याने किती, या तिघांची बेरीज करून एकूणमध्ये लिहितो ना बाजार पुरवठ्यात. तर आता आपल्याला याची माहीत नाही आहे, पण ह्या दोघांची माहिती आहे आणि बाजारात किती आली होती हे पण माहिती आहे. मग असं जेव्हा संख्या असतात तेव्हा काय करायचं? ह्या तिघांपैकी ज्या दोघांचे दिले त्यांची बेरीज करायची. 45 अधिक 20 किती होतील? 65 65. आणि बाजारात किती आल्यात सगळ्या वस्तू? 100. त्याच्यातल्या ह्या दोघांच्या कळाल्या 65 आहेत. मग राहिलेल्या जेवढ्या असतील त्या कोणाच्या? अच्या. म्हणजे काय करायचं? ह्या दोघांच्या बेरजेतून हे 100मधून त्या दोघांची वजा करायची. म्हणजे 65 ह्याच्यातून वजा करा 100मधून. किती राहत आहेत? 35 राहतील मला वाटतं आहे. हां 35 राहत आहेत. तर इथं उत्तर 35 येईल. किंवा इथं अशी संख्या घ्या की ह्या तिघांची बेरीज 100 येईल. एवढं जरी विचार केला तरी चालेल. यांची बेरीज यांची वजाबाकी त्यापेक्षा ह्या तिघांची बेरीज इथं येणार आहे ना. अच्या बच्या आणि कच्या किमतींची बेरीज तिघांची मिळून एकूण पुरवठा होणार आहे. तो इथं 100 दिसतो आहे. तर इथं किती संख्या घेतल्यावरती तिघांची बेरीज 100 येईल? 35 घेतल्यावर, म्हणून इथं 35 येतील. आता ह्या तिघांची संख्या माहितीच आहे आपल्याला तिघांची पण. ओके, तिघांची माहिती तर बेरीज करून इथं लिहा, म्हणजे तुम्हाला इथलं उत्तर मिळालं तिघांच्या. बाजार पुरवठा, बाजार शब्द येईल त्यावेळेस आडव्या बेरजा आहेत असं लक्षात ठेवायचं. आता इथं दोघांचीच माहिती आपल्याला, याची माहिती कची, अची माहिती, बची माहीत नाही. मी इथं कोणती संख्या घेतल्यावरती ह्या तिघांच्याही बेरजा 135 होतील ते शोधा तुम्ही. ते शोधलं की कळेल. 40 घेतल्यावरती ह्या तिघांची बेरीज किती होते? 135. आता इथं अची दिली, बची दिली, कची नाही दिली. मग इथं कची किती घेऊ? म्हणजे ह्या तिघांची बेरीज 154 येईल. ही संख्या शोधली की तुमचं उत्तर आलं. इथे घ्यावी लागते ना आपल्याला 60 घेतलं की 154 होतात. म्हणजे अशा पद्धतीने ह्या तिन्ही संख्यांची बेरीज 100. ह्या 3 बेरीज तर डायरेक्टच आहे. ह्या तिघांची बेरीज 135 यायला पाहिजे आणि ह्या तिघांची बेरीज 154 यायला पाहिजे. असा विचार करून हा टेबल तुम्ही तयार करू शकाल. आणि ह्या टेबलची परत आकृती काढायची 2 मार्काला. 2 मार्क इथं, 2 मार्क आकृतीला. ही आकृती पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
यानंतर मित्रांनो आहे टेबल नंबर 7. टेबल नंबर 7 दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आहे किंमत, मागणी, पुरवठा आणि किमतीचा संबंध. आता यामध्ये किंमत आहे, मागणी पण आहे, पुरवठा पण आहे, संबंध दिलेला आहे किमतीचा, तो तर पूर्ण करून दिला, त्यामुळे इथं प्रश्न फक्त आपल्याला 2 कॉलमचा आहे. आता मी जेव्हा तुम्हाला हे टेबल दाखवले तेव्हा किंमत आली की मी सांगितलं होतं किमतीचा टेबल विचारात घेताना मागणी आणि पुरवठा हे पाहायचे नाहीत, फक्त किंमतच विचारात घेऊन सॉल्व करायची. मग इथं किंमत 10, 20, 30, 40, 50 दिलेली आहेत, इथं आपल्याला काही करायचं नाही. राहिला प्रश्न कुठला? मागणीचा. आता मागणीचा कॉलम असेल तर तो मागणीचाच चेक करायचा आणि उत्तरं काढायची. पुरवठ्याचा असेल तर पुरवठ्याचाच कॉलममध्ये डायरेक्ट उत्तरं काढायची. इकडे तिकडं अजिबात बाजूला पाहायचं नाही. म्हणजे पेपर सोडायला भेटलं तुमच्या पेपरमध्येच तुम्ही लिहायचं, तसं इथं अशा प्रकारच्या टेबलमध्ये मागणी आणि पुरवठा आले की इकडे तिकडं पाहायचं नाही, समोर पाहायचं. मागणीच्या कॉलममधल्याच संख्यांमधून मागणीची उत्तरं मिळतील, पुरवठ्याच्या कॉलममधल्या संख्यांमधूनच पुरवठ्यातली उरलेल्या संख्या मिळतील. मग आता मागणीच्या पहा बरं किती आहे, 500 आहे, त्याच्यानंतर 400 आहे, म्हणजे 100ने कमी झाली. मग 400तून 100 कमी करा, किती येतील? 300. तर इथे 300 यायला पाहिजेत. समजा लिहिले आपण पेन्सिलने 300, त्या 300तून अजून 100 कमी केले 200 येतात, खाली आलेले आहेत, दिलेले आहेत, म्हणजे बरोबर आहे. त्या 200मधून अजून 100 करा, कमी करा, किती येतील? 100. म्हणजे 100ने की मागणी कशी होती? कमी झालेली होती. ते आपल्याला ह्या ठिकाणी मिळाले. पुरवठ्यातल्या 2 संख्या क्रमवार आलेल्या 200 आणि 300. आता इथं काय झाले? आधी 200 होती, नंतर 300 झाली, म्हणजे 100ने वाढलेल्या संख्या आहेत. मग याचा अर्थ 200च्या आधी किती असतील? इथं 100 असणार आहे. तेव्हा 100मध्ये 100 मिळून 200 झालेत, 200मध्ये 100 मिळून 300 झालेत. आता 300मध्ये 100 मिळवा, ते चौकोनामध्ये लिहिता येतील. किती होतील? 400. आणि ह्या 400तही 100 मिळवले की 500 होतात. आले आपली क्रमवार संख्या. इतका सोपा टेबल आहे. यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या टेबलवरती, ज्यामध्ये आहे 8 नंबरचा टेबल. व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो, कारण जेवढ्या प्रकारचे टेबल आहेत ना तेवढे सगळे आपण यामध्ये कवर केलेत. आता एकही याच्यापेक्षा वेगळा टेबल येणार नाही, आणि इव्हन तो कसा सोडवायचा हे पण मी सांगतोय, त्यामुळे लक्ष द्या. याच्या बाहेरचे टेबल येणार नाही. 4 मार्क तुमच्या बोर्डाचे फिक्स होऊन जातील. मित्रांनो, काही बोर्डाच्या परीक्षांमध्ये इतर ठिकाणच्या गणितांचा पार्ट देखील आलेला होता आणि त्याची उत्तरं काढायला सांगितली होती. इथं आपल्याला एक असा टेबल दिलेला होता आणि ह्या टेबलमध्ये टेबलच्या खाली काही प्रश्न विचारले होते आणि ते सॉल्व करायचे होते. इथं सांगितलं होतं की वरील तक्त्याच्या आधारे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP काढा. आता हे आहे राष्ट्रीय उत्पन्नातला भाग. GDP काढण्याचं सूत्र आपण दिलेलं होतं. GDP काढायचं म्हणजे C+I+G+X-M असं सूत्र आहे GDP काढण्याचं इंग्रजीमधलं. तुम्ही पाठ केलं असेल तर ते लक्षात येईल. ते सूत्र सरळ लिहून टाकायचं, GDP बरोबर C+I+G+X-M, आणि मग Cची किंमत त्या सूत्रात टाकायची, आयची किंमत त्या सूत्रात टाकायची, जीची किंमत त्या सूत्रात टाकायची, आणि X-M ची किंमत देखील इथं समोर दिलेल्या आहेत, त्या किमती टाकायच्या आणि ते सॉल्व करायचं. तुमचं GDP मिळून जातो. दुसरा एक प्रश्न असाच विचारलेला होता बोर्डाच्या परीक्षेमध्ये. याच्यावरून इथे GDP टाईप झालेला आहे, पण इथं काय काढायचं होतं? निव्वळ देशांतर्गत उत्पादन, याला आपण नेट डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणतो. NDP पाहिजे नव्हतं तिथं, नेट डोमेस्टिक प्रोडक्शन. तर निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढण्याचं पण सूत्र होतं GDP मायनस घसारा, असं सूत्र आहे त्याचं. तर GDP आपण काढणार आहोत सूत्रानुसार, तो आलेला GDP इथं घ्यायचा आणि त्याच्यातून घसारा मायनस करायचा. घसारा कुठं कळणार? टेबलमध्ये दिलेला होता 100 कोटीचा आपल्याला. तो मायनस केला की जे उत्तर येईल तो तुमचा NDP असेल. तर अशा प्रकारे 2 सूत्र पाठ करून ठेवा. ह्या सूत्रांवरती जर असा टेबल आला तर तुम्हाला तो सॉल्व करता येईल. मग इथं तुम्हाला याचं आकृती वगैरे काढायची नव्हती. ह्या प्रश्नामध्ये आकृती वगैरे काढण्याची गरज नाही. हा एक प्रश्नच तुमचा 2-2 मार्कासाठी होता, कारण सूत्र लिहावं लागतं. सूत्राला 1 मार्क आणि कॅल्क्युलेशनला 1 मार्क. सूत्राला 1 मार्क, कॅल्क्युलेशन. तर 2 प्रश्नातच 4 मार्क मिळून जातात. त्यासाठी सूत्र पाठ करा ह्या प्रकरणामधले. त्यानंतर 9वा टेबल
एक अशा पद्धतीचा टेबल दिला गेलेला होता आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले होते. प्रश्न काय होता की वरील तक्त्याच्या आधारे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेचा वक्र काढा म्हटलं होतं. टेबलमधल्या संख्या आपल्याला पूर्ण दिलेल्या होत्या, म्हणजे याच्यात आपल्याला संख्या तयार नव्हत्या करायच्या, त्याच्यातल्या संख्या नव्हत्या शोधायच्या, त्याचं वक्र काढायचं होतं. तर हा वक्र कसा काढायचा हे पण मी तुम्हाला दाखवेल. आणि दुसरे 2 प्रश्न विचारले होते. वक्र काढायला म्हणजे आकृती काढायला 2 मार्क होते आणि प्रश्नांना 1-1 मार्क होता, असे 4 मार्क त्याचे टेबलवरती होते. इथं विचारलं होतं जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब असते. महत्तम म्हणजे सर्वात जास्त. एकूण उपयोगिता पहा, सर्वात जास्त कुठं दिसते? 30 दिसते, पण 5ला पण आहे आणि 6 नंबरला पण आहे, बरोबर ना. मग इथं आपण संख्या जेवढी मोठी ना त्या ठिकाणची संख्या मोठी आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे 6 नंबरला 30 आहेत ना, तर ते 30 आपल्याला गृहीत धरावं लागते, 5चे धरून चालणार नाही. मग 6 नंबरला 30 आहे, एकूण उपयोगिता सर्वात जास्त आहे, त्यावेळेस त्याच्या शेजारी सीमांत उपयोगिता किती आहे? 0 दिसते. म्हणजे उत्तर इथं तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते? 0 असते. ते तुम्हाला इथं लिहिता आलं असतं, म्हणजे टेबलमध्ये पाहून उत्तरं लिहिता येतं त्याची. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता, जेव्हा एकूण उपयोगिता घटते, म्हणजे आधी वाढत चालली होती 10, 18, 24, 28, 30, पण 30 नंतर 28 झाली, म्हणजे घटली, कमी झाली. इथं आपल्याला दिसते 7 नंबरला घटलेली. तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते? त्याच्या शेजारी चेक करा बरं. 28च्या शेजारी सीमांत उपयोगिता किती? तेव्हा एकूण सीमांत उपयोगिता -2 दिसली. तर वजा म्हणजे काय? ऋण. म्हणजे तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते? ऋण होते, असं त्याचं उत्तर होतं. टेबल पाहून तुम्हाला हे उत्तरं लिहिता आले. असं काही वेळेस टेबलवरती डायरेक्ट प्रश्न विचारले जातात 4 मार्कासाठी, ते पण तुम्हाला सोडवता यायला हवेत. यानंतर आणखी एक प्रश्न अशा पद्धतीचा बोर्डाला आत्ता विचारला गेलेला होता. निर्देशांकाच्या संदर्भात जे उदाहरणं आहेत त्याच्यावर आधारित. 2005च्या किमती दिल्या होत्या, म्हणजेच मूळ वर्षातल्या, आणि 2010च्या किमती दिल्या होत्या ते चालू वर्ष. तर याच्या आधारे आपल्याला समेशन ऑफ P0 शोधायचे होते. आता समेशन ऑफ P0 शोधायचे म्हणजे काय? तर 2005मध्ये असणाऱ्या ज्या वरती संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. 6 + 16 + 20 24 + 4 यांची बेरीज म्हणजे समेशन ऑफ P0. तर याला P0 मूळ वर्षाला आपण 0 वापरतो ना, आणि 2005 हे मूळ वर्ष आहे, म्हणून P0च्या कॉलमची बेरीज करून घ्यायची, त्याला समेशन म्हटलं जातं. आणि तसंच चालू वर्ष 2010 आहे, त्या चालू वर्षातलं देखील समेशन विचारलं होतं, त्याला समेशन ऑफ P1 म्हटलं जातं. चालू वर्षाला 1ने इंडिकेट होतो. तर ते कसं काढलं जातं? ह्या चालू वर्षातल्या कॉलममधल्या बेरजा करू, म्हणजे 8 + 18 + 28 + 6 यांची बेरीज करा, ती 60 येईल. म्हणून आपले हे 2 उत्तर आले. हे 2 बेरजा करण्यासाठी कॉलमच्या उभ्या बेरजा, आणि त्याला हे P0 आणि P1 नाव देऊन त्या बेरजा लिहिण्यासाठी 1-1 मार्क होता. आणि मग खाली एक सूत्र दिलं होतं, वरील तक्त्याच्या आधारे किंमत निर्देशांक काढण्याचे सूत्र सांगा. आता याचं सूत्र कसं आहे? कारण ह्या किमतींचं दिलेलं आहे, म्हणजे किंमत निर्देशांक आहे. किंमत निर्देशांकाचं सूत्र तुम्ही पाठ केलं तर ते इथं लिहिलं असतं, आणि त्या तक्त्याच्या आधारे किंमत निर्देशांक पण काढा. सूत्र लिहा, किंमत काढा. त्याची सूत्र माहिती असेल तर सूत्र लिहायचं आणि त्याच्यात किमती टाकायच्या की तुमचं उत्तर आलं. 2 मार्क तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचे मिळणार होते. एक ते बेरजा करण्यासाठी 1 मार्क आणि सूत्र सांगण्यासाठी 1 मार्क, त्यानंतर निर्देशांक कॅल्क्युलेट करायला 2 मार्क, अशा पद्धतीचं त्याचं डिवायडेशन होतं. यानंतर मित्रांनो टेबल नंबर 11. आत्तापर्यंत आपले 11 टेबल झाले. 11 टेबलमध्ये आणखी एक किंमत निर्देशांकाच्या संदर्भातला टेबल आहे. हा थोडा मोठा टेबल आहे, कारण हे भारा निर्देशांकाची उदाहरणं आहे. त्याच्यामध्ये मूळ वर्षातल्या ही किंमत दिली जाते, संख्या दिल्या जातात, चालू वर्षातली किंमत दिली जाते, संख्या दिली जाते, आणि मग त्याच्या आधारे दोघांचा विचार करून कॅल्क्युलेशन केलं जातं. तर असं जर उदाहरण आलं तर घाबरून जाऊ नका, सोपं आहे फार. काय करायचं आहे आपल्याला? इथं पहा, शेवटचे 2 कॉलम आहेत ना, तिथं संख्या शोधायच्या आहेत आपल्याला.
आता त्या संख्या कशी शोधायच्या, तिथं वरती इंग्रजीत काहीतरी नावं दिलेत पहा, P1 Q1 दिलेलं आहे पहिल्या कॉलममध्ये. हे P1 Q1चा अर्थ आहे P1 मधल्या कॉलमची संख्या गुणिले Q1 मध्ये असणाऱ्या कॉलमची संख्या. मग जा P1 कॉलम पाहिला, P1 कॉलम कुठं दिसतं, इथं आहे पहा P1. मग त्याच्यातली संख्या, कारण आपल्याला इथली संख्या शोधायची ना, म्हणून त्याच्या समोरची संख्या विचारात घ्यायची P1ची. P1ची संख्या गुणिले Q1ची संख्या. Q1 कुठे, त्याच्या शेजारीचं आहे, म्हणजे ह्या शेजारी शेजारी असणाऱ्या P1 आणि Q1च्या गुणाकार तो इथं लिहिला जातो आहे. मग 8 45 ओके दिलेला आहे इथं. खाली येऊयात, इथंच संख्या नाही आपल्याला शोधायला सांगितली. मग ही संख्या कशी शोधणार, काही करायचं नाही. इथं असणाऱ्या P1 आणि Q1 म्हणजे याच्या समोरच्या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा. 8 त्रिक किती 24, इथं किती येणार मग 24 येणार. 2 गुणिले 10 या दोघांच्या शेजारचा गुणाकार इथं असतो ना, मग पहा 10 गुणिले 2 10 दुने 20 आहेत इथं दिलेले. इथं आपल्याला शोधायचे आहेत, कसे शोधणार, 10 गुणिले 5 10 5 50 इथं येणार आणि तुमचा हा टेबल पूर्ण होईल. त्यानंतर इथं दुसरा कॉलम दिला आहे, याच्यामध्ये P0 Q0 आहे, म्हणजे P0च्या कॉलममधली संख्या आणि Q0ची संख्या. कुठे येते P0, इथं P0ची संख्या आहे आणि Q0 इथे. म्हणजे आता ह्या दोघांचा गुणाकार कुठं लिहिला आहे, सगळ्यात शेवटच्या इथे येते. हां, ह्या दोघांच्या संख्येचा गुणा. मग 10 गुणिले 2 किती येतील, 10 दुने 20. पहा इथं आले 10 दुने 20 ह्या दोघांचा P0 आणि Q0. आपण हे का करतो, इथं दिलेलं आहे ना वरती, त्याच्या आधारेच करतो आहे सगळं. आता नंतर कुठली संख्या इथली शोधली होती आपण, ह्या शेजारच्यांचे P1 Q1चा 8 त्रिक 24. नंतर इथं 3 नंबरला शोधायचं झालं तर हे P0 Q0चं आहे. मग इकडे जायचं P0 Q0 किती, याच कॉलमनी पुढे जा. ओके, 1 गुणिले 7 7 1 7 किती यायला पाहिजे, इथं 7 यायला पाहिजे. ठीक आहे, 7 यायला पाहिजे. ये रे 7, हां 7 आले. आणि इथं 50 कडून घेतले आपण 10 गुणिले 5, कारण P1 Q1चा गुणाकार आहे, समजलं. इथं P1 Q1चा गुणाकार करून इथं लिहायचा आणि P0 Q0चा गुणाकार म्हटलं की ह्या दोघांचा विचार करायचा. तर असं फार सोपा प्रकार आहे. आणि याच्या आधारावरती वरील तक्त्याच्या आधारे रिकाम्या जागा भरून घेतल्यात आम्ही आधीच, काही हरकत नाही, याला 2 मार्क. आणि वरील सूत्रांचा वापर करून 500चा किंमत निर्देशांक काढा. मग 500चा किंमत निर्देशांक काढायला सूत्र आहे, आणि ते सूत्राचे ज्या संख्या आहेत ना त्या आपल्याला इथं P1 Q1 P0 Q1मध्ये आलेले आहेत. ते सूत्र लिहिलं की तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून उत्तरं काढता येतील. तर अशा प्रकारे हा एक 500चा किंमत निर्देशांक आहे, त्याचं सूत्र पाठ करा. आणि लास्ट पेअरचं पण एक सूत्र आहे, ते पण पाठ करा. मग दोघांपैकी कोणाचाही टेबल आला तरी उत्तरं शोधता येतील. ठीक आहे मित्रांनो, मला वाटतं आपल्या पुस्तकात जेवढ्या टाईपचे टेबल होते ना ते सगळे टेबल ह्या ठिकाणी कंप्लीट झालेत. म्हणून अर्धा तास आपल्याला गेलेला आहे सगळे टेबल पाहायला. याच्यापेक्षा वेगळा टेबलच तुमच्या परीक्षेमध्ये येणार नाही. हां, टेबल असाच असेल, संख्या त्याच्यातल्या बदलू शकतील, चेंज होतील, पण याच्यापेक्षा वेगळ्या टाईपचा टेबल येणार नाही. जेव्हा टेबलच्या खाली प्रश्न येतात हे, तिथं काही वेळेस आकृत्या काढायच्या आहेत आणि काही वेळेस सूत्र वापरून किमती काढायच्या आहेत. जिथं जिथं सूत्र आहे तिथं सूत्र वापरून किमती काढायच्या आहेत, तिथं आकृतीचा प्रश्न येणार नाही. मग अशी कोणते टेबलाच्या आधी आपण पाहिले की जिथं सांगितलं होतं की ह्या दिलेल्या घटकाची आकृती काढा, त्या सगळ्या टेबलच्या मी आकृत्या काढून दाखवणार आहे भाग 2मध्ये. त्या तुम्हाला टेबल पाहून आकृत्या काढता आल्या की त्या आकृतीचे 2 मार्क मिळतील आणि टेबलमधले तुम्ही शोधलेल्या संख्येचे 2 मार्क, अशा टेबलवरती तक्त्यावरती 4 मार्क तुम्हाला मिळतील. किती प्रकारचे टेबल आहेत, 11 आहेत. 11मधले मला वाटते 4-5 तर सूत्रांचेच होते. मग राहिलेत किती, एक 7-8 प्रकारचे टेबल आहेत, त्यांच्या आकृत्या आहेत. ते एकदा शिकून घ्या, कारण परफेक्ट मार्क मिळून देणारा प्रश्न आहे. तो तुम्हाला त्याचे फायदा त्या ठिकाणी परीक्षेला होईल. आणि क्वेश्चन 5मधले 8 पैकी 8 गुण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतील असं आपण गृहीत धरूयात.
याच्यानंतर आकृत्यांचा जो पार्ट आहे ना, कुठल्या आकृत्या, ह्या टेबलच्या आकृत्या काढणे हा भाग वेगळा. जर एखादा विद्यार्थी म्हणला सर हे टेबल खूप अवघड आहे, संख्या आहेत, मला जमतच नाही, बेरीज नाही जमत, गुणाकार नाही जमत, तर त्यावेळेस त्याला मग आकृतीचे प्रश्न घ्यावे लागेल. कारण एक टेबल येतो, एक आकृती येते, एक उतार येतो. उतारात आपण सगळेजण कंपल्सरी सोडवणार आहे. मग राहिला प्रश्न आणखी एक कुठला तक्ता घेणार सोडवायला की आकृती. तर तक्ता घेतला तर तक्त्यात अशा संख्या शोधून आकृत्या काढायला लागतात किंवा मग सूत्रात किंमत टाकून किंमत काढावी लागते. हे जर तुम्हाला अवघड वाटलं तर मग आकृत्या पाहाव्या लागतात. मग किती प्रकारच्या आकृत्या आहेत, त्याच्यावरती कोणते आणि कसे प्रश्न विचारले जातात त्याचाही एक व्हिडिओ आपण पाहूयात. म्हणजे प्रश्न 5वा तुमचा पूर्णपणे परीक्षेला जाण्याआधी माहिती असणार. अशा पद्धतीचा तुम्हाला 3 व्हिडिओ अभ्यासावे लागतील. एक आजचा आहे तक्त्याचा, ह्या तक्त्याच्या आकृतीचा भाग 2 येईल आणि स्पेशल आकृत्यांचा एक 3रा व्हिडिओ येईल. हे पाहिलं की तुमचा प्रश्न 5वा कंप्लीट झाला असं म्हणायला हरकत नाही. 8 पैकी 8 गुण तुम्हाला मिळणारच आहे. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, यामधली माहिती कशी वाटली आणि याच्या संदर्भात अजून काही मनामध्ये शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. त्याचं सोल्युशन पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण देऊयात. मित्रांनो, अजूनही बरेच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, तर सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे बोर्ड परीक्षेचे जे व्हिडिओ अपलोड करणार आहोत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचा फायदा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.